12वीची परीक्षा आता जवळ येते आहे। समाजशास्त्र या विषयाचा अभ्यास गेले वर्षभर तुम्ही करत आहात। अजूनही तुमच्या मनात काही शंका असू शकतात। या शंकांचं निरसन करण्यासाठी WGT ने एक नवीन साधन आणले आहे, अर्थात AMFM म्हणजेच अ मूव टुवर्ड्स फुल मार्क्स। आता आपण समाजशास्त्र 1 या विषयामध्ये पैकीच्या पैकी गुण कसे मिळवू शकतो याची माहिती पाहणार आहोत। समाजशास्त्र 1 या विषयामध्ये आपण इतिहास आणि राज्यशास्त्र अशा दोन विषयांचा अभ्यास करतो। इतिहासाचे 13 धडे तर राज्यशास्त्राचे 4 धडे असतात। 13 धड्यांचा अभ्यास 20 तासात व्हायला हवा, तर 4 धड्यांसाठी 10 तासांचा वेळ पुरेसा असतो। 20 दिवस रोज 1 तास याप्रमाणे आपण अभ्यासाला वेळ द्यायला हवा, तर 10 दिवस रोज 1 तास याप्रमाणे आपण अभ्यासाला राज्यशास्त्राचा वेळ द्यायला हवा। मुलांनो, इतिहास व राज्यशास्त्राची पूर्वतयारी करताना आपण पुढील मुद्दे लक्षात ठेवणार आहोत। इतिहास व राज्यशास्त्रासाठी रोज प्रत्येकी 1 तास सराव करणे आवश्यक आहे। त्याप्रमाणे वेळ निश्चित करावा। या दोन्ही विषयांसाठी वस्तुनिष्ठ प्रश्नांवर भर द्यावा। 16 गुण इतिहास व राज्यशास्त्र यातील वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी आहे, अर्थात 16 गुणांचा अभ्यास करणे आवश्यक आहे। इतिहासामध्ये घटनाक्रम लक्षात ठेवण्यासाठी प्रत्येक धड्यातील घटना लिहून ठेवाव्या। उदाहरणार्थ, सन 1917 रशियन राज्यक्रांती, सन 1914 ते 1918 पहिले महायुद्ध। आवश्यक त्या घटना सणासह पाठ कराव्यात। उदाहरणार्थ, 24 ऑक्टोबर 1945 संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना। इतिहासात प्रकरण 2 जास्त महत्त्वाचे आहे। 10वी बोर्डाच्या गुणविभागणीप्रमाणे या प्रकरणाला एकूण 17 गुण आहेत। विशेषतः प्रकरण 2A, 2B आणि 2D हे धडे जास्त सरावाचे आहे। या तीनही प्रकरणांसाठी 4 गुण आणि 3 गुणांचे प्रश्न उत्तम पद्धतीने तयार करावेत। प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक 4 व प्रश्न क्रमांक 5 ची तयारी किंवा सराव शक्यतो लिहूनच करावा। सर्वात महत्त्वाचे म्हणजे उत्तरपत्रिकेमध्ये आपली उत्तरे मुद्देसूद, सुटसुटीत आणि सुवाच्य अक्षरात असतील याची काळजी घ्यावी। विद्यार्थ्यांनो, या मुद्द्याकडे मात्र बारकाईने लक्ष ठेवा। आपली उत्तरे सुटसुटीत, सुवाच्य अक्षरात असणं अत्यंत आवश्यक आहे। आपल्याला काही पूर्वतयारी करण्याबरोबरच लक्षात ठेवण्याच्या गोष्टीही महत्त्वाच्या आहेत, ज्यामध्ये आपण यांना टिप्स म्हणू शकतो। इतिहास व राज्यशास्त्रासाठी नवीन प्रश्न नवीन पानावरच लिहावा। प्रत्येक मुख्य प्रश्न व त्याचे उपप्रश्न योग्य क्रमानेच लिहावेत। सर्व प्रश्न क्रमाने लिहावे। तुमच्या सोयीने प्रश्नोत्तरांचा क्रम बदलू नका। उत्तरांमध्ये सन, व्यक्तीचे नाव आल्यास पेन्सिलने अधोरेखित करावे। महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करायला विसरू नका। एखाद्या घटनेचा सन अथवा वर्ष पूर्ण पाठ असेल तरच लिहा, माहित नसल्यास सन अथवा वर्ष लिहू नका। रिकाम्या जागा पेन्सिलने सरळ रेषा आखून अधोरेखित कराव्यात। जोड्या लावा या प्रश्नासाठी अ गटासमोर ब गटातील योग्य पर्याय लिहावा। इतिहासात प्रश्न क्रमांक 4 व प्रश्न क्रमांक 5 साठी उत्तराची सुरुवात योग्य असावी। यासाठी सुरुवात, मुख्य उत्तर, शेवट असा क्रम उत्तरासाठी वापरतात। राज्यशास्त्रात एका वाक्यातील प्रश्नांची उत्तरे पूर्ण लिहावीत। प्रश्न क्रमांक 9 साठी सुद्धा सुरुवात, मुख्य उत्तर आणि शेवट ही पद्धत वापरावी। सर्वात महत्त्वाची टिप, स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा आणि सर्व उत्तरांची तयारी नीट करा। परीक्षेच्या आदल्या दिवशी तयारी करताना आपण राज्यशास्त्रापासून सुरुवात करूया। सकाळी 7 ते 8 या वेळात धडे 7, 8, 8 ते 9 या वेळात धडे 5, 6, 15 मिनिटांच्या विश्रांतीनंतर आता आपण इतिहासाचा सराव करू।
धडा 2 सकाळी 9:15 ते 10:15, धडा 2 सकाळी 10:15 ते 11:15, धडा 2 सकाळी 11:15 ते 11:15, दुपारच्या जेवणानंतर धडा 2 आणि ई दुपारी 2 ते 2:15. 15 मिनिटांच्या विश्रांतीनंतर आता धडा 4 दुपारी 3:30 ते 4:30, धडा 4 आणि 4:30 ते 6. परत अर्धा तासाची विश्रांती घ्या आणि आता धडा 1 संध्याकाळी 6:30 ते 8, धडा 1 रात्री 8 ते 9. रात्रीचं जेवण करून शांतपणे झोपा. परीक्षेच्या दिवशी आपल्याला सकाळी पूर्वतयारी करताना प्रकरण 3 सकाळी 7 ते 8:30 या वेळात सराव करा. उर्वरित अर्धा तासात 4 गुणांची मोठी उत्तरे, वस्तुनिष्ठ प्रश्न, घटनाक्रम यांची उजळणी करा. परीक्षेला जाताना तुमचे सारे आवश्यक ते साहित्य नीट तपासून बघा. समाजशास्त्र या विषयाचा अभ्यास करत असताना आता आपण प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आणि वेळेचे नियोजन पाहूया. प्रश्न 1 रिकाम्या जागा भरा. 3 गुण. 5 मिनिटात हा प्रश्न पूर्ण झाला पाहिजे. प्रश्न 1 जोड्या लावा. 3 गुण. परत 5 मिनिटात हा प्रश्न पूर्ण झाला पाहिजे. प्रश्न 2 20 ते 25 शब्दात उत्तरे लिहा. 3 पैकी 2 प्रश्न लिहायचे असतात. गुण 4. अपेक्षित मुद्दे 4. 10 मिनिटात हा प्रश्न पूर्ण व्हायला हवा. प्रश्न 3 25 ते 30 शब्दात कारणे लिहा. 3 पैकी 2 प्रश्न सोडवायचे असतात. गुण 4. अपेक्षित मुद्दे 4. 10 मिनिटात हा प्रश्न पूर्ण व्हायला हवा. प्रश्न 4 30 ते 40 शब्दात उत्तरे लिहा. 3 पैकी 2 प्रश्न सोडवायचे असतात. 6 गुण असतात. 7 मुद्दे ह्याच्यात अपेक्षित असतात. वेळ 20 मिनिटांमध्ये पूर्ण करायला हवा. प्रश्न 5 60 ते 80 शब्दात उत्तरे लिहा. 3 पैकी 2 प्रश्न सोडवायचे असतात. याला 8 गुण आहेत. 8 ते 10 मुद्दे अपेक्षित आहेत. 30 मिनिटांमध्ये हा प्रश्न पूर्ण व्हायला हवा. अशा पद्धतीने आपण इतिहासाचा पूर्ण पेपर 80 मिनिटांमध्ये पूर्ण करायला हवा. आता आपण राज्यशास्त्राकडे वळूया. प्रश्न क्रमांक 6 रिकाम्या जागा भरा. गुण 3. 5 मिनिटात हा प्रश्न पूर्ण व्हायला हवा. प्रश्न 7 एका वाक्यात उत्तरे लिहा. 5 पैकी 3 प्रश्न सोडवायचे असतात. 3 गुण. 5 मिनिटात हा प्रश्न पूर्ण व्हायला हवा. प्रश्न 8 चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. 3 पैकी 2 प्रश्न सोडवायचे असतात. गुण 4. मुद्दे 2 ते 3 अपेक्षित. वेळ 5 मिनिटांमध्ये हा प्रश्न पूर्ण व्हायला हवा. प्रश्न क्रमांक 9 20 ते 25 शब्दात उत्तरे लिहा. 2 पैकी 1 प्रश्न सोडवायचा असतो. गुण 2. 6 ते 7 मुद्दे आणि 10 मिनिटांमध्ये हा प्रश्न पूर्ण व्हायला हवा. अशा पद्धतीने राज्यशास्त्रासाठी तुम्हाला 25 मिनिटांमध्ये उत्तरं लिहून पूर्ण करायची असतात. या वेळेनुसार तुमची प्रश्नपत्रिका अंदाजे 1 तास 45 मिनिटात सोडवून पूर्ण होते. उर्वरित 15 मिनिटांमध्ये तुम्हाला मुख्य उत्तरपत्रिका, पुरवणी पत्रिका दोऱ्याने नीट बांधणे, उत्तरपत्रिकेमध्ये लिहिलेली सगळी माहिती नीट तपासणे इत्यादी गोष्टी करायच्या असतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे उत्तरपत्रिकेवर कुठेही आपले स्वतःचे नाव अथवा कोणतेही शुभ चिन्ह लिहू नका. आत्मविश्वासाने अभ्यास करा. विचारपूर्वक उत्तरे लिहा. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हा सर्वांना परीक्षेसाठी ऑल द बेस्ट.